नमस्कार. मी गौतम कहाळे सक्तम ग्लोबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. पहिलाच आपला हा व्हिडिओ असणार आहे आणि हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. इंट्रोडक्शन व्हिडिओ असल्यामुळे सक्तम ग्लोबल फाउंडेशन आहे तरी काय या संदर्भात सखोल अशी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी नक्की आलो आहे. सक्तम ग्लोबल फाउंडेशन हे आपली नवीन ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे, सेक्शन 8 कंपनी आहे आणि या माध्यमातून आपण शिक्षण, उद्योजकता, आरोग्य, पर्यावरण असे विविध प्रकारची उपक्रम असणार आहेत, याच्यावरती आपण काम करणार आहोत. मग ही काम करत असताना बऱ्याच जबाबदाऱ्या देखील तितक्याच आहेत. आता जबाबदाऱ्या म्हणजे काय की बाबा एखादं ऑर्गनायझेशन आपण चालू केलं आणि त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नक्की कुठली कामं करायची, कशा पद्धतीने करायची, ही बरीच टार्गेट्स त्या ठिकाणी असतात आणि त्या टार्गेटच्या नुसार आपल्याला काम करायचं असतं. आता ऑर्गनायझेशन स्वतःचं जरी असलं तर त्या माध्यमातून नक्की लोकांना सुविधा काय देता येईल किंवा लोकांसाठी काम करत असताना ती विषय देखील तितकेच निवडायचे असतात की कुठला विषय आपण जर निवडला आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या परिस्थितीमध्ये जर त्यांच्यासाठी काम केलं तर ते सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम आमच्यासाठी असणार आहे. तर ह्याच हेतूअभावी आम्ही शिक्षण, उद्योजकता, पर्यावरण आणि आरोग्य अशी महत्त्वाची मुद्दे निवडलेली आहेत. त्या पलीकडेही देखील जी विविध कामं असतील ती NGOच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शिक्षण. जरी शिक्षण आम्ही हा पर्याय निवडला असेल तर मग शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही देणार तरी काय आहे. तर शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भाग टार्गेट करतोय. ग्रामीण भागामध्ये जी मुलं आहेत ती हुशार आहेत, आर्थिकरित्या खालवलेली आहेत आणि परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना एज्युकेशन मिळत नाही किंवा ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा अवेअरनेस नाही, एज्युकेशन अवेअरनेस नसल्यामुळे तिथली मुलं जी आहेत ती पुढच्या दिशेला जाऊ शकत नाहीत. म्हणून शिक्षण हा पर्याय आम्ही निवडला आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी नक्की काय देणार आहोत ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. विविध प्रकारच्या NGOज आहेत, शासनाच्या काही स्कीम्स आहेत, योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून जसं की स्कॉलरशिप्स झाल्या किंवा AI एज्युकेशन आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या. तर हे टेक्निकली एज्युकेशन आपल्या विद्यार्थ्यांना कसं मिळवता येईल किंवा फॉरेन एज्युकेशन कसं देता येईल किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये परिस्थिती खराब असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, मग त्यांना कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या माध्यमातून मदत करता येईल का आणि ते शिक्षण त्याला परिपूर्ण करून देण्यासाठी अजून काही करता येईल का, हा महत्त्वाचा मुद्दा तिथे आम्ही एज्युकेशन अवेअरनेसच्या माध्यमातून थेट घेऊन येणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा देखील तितकाच आहे उद्योजकता. उद्योजकताचं अवेअरनेस ग्रामीण भागामध्ये नाहीच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की शहरी भागामध्ये आपण बघायला जातो ते MIDCs असतात, विविध प्रकल्प असतात, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात आणि व्यवसाय देखील बरेच असतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही नक्कीच बदलते. मग हे ग्रामीण भागामध्ये चालत नाही. ग्रामीण भागामध्ये एकतर शेतकरी असतात आणि शेतकरी असल्यामुळे ते शेती हाच व्यवसाय धरून चालतात. परंतु शेतीला आपल्याला जोडधंदा करता येईल का, तर हो, शेतीला जोडधंदा म्हणून आपल्याला पाहता येईल आणि त्या ठिकाणी असा कुठला उद्योग आहे का जो आपल्याला त्याच ठिकाणी चालू करता येईल आणि त्या ठिकाणी मार्केट अवेलेबिलिटी उपलब्ध करता येईल आणि त्या ठिकाणचं जे काही प्रोडक्शन आहे ते आपल्याला कुठे नेता येईल किंवा काय ठिकाणी कुठे सप्लाय करता येईल, इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणू शकतो. अशा बऱ्याच प्रकारची जी प्रकल्प आहेत ती आम्ही आता थेट हाती घेतल्यामुळे नक्कीच याचा फायदा थेट ग्रामीण भागामध्ये होणार आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही उद्योजक तयार करणार आहोत या हेतूने तिथे येणार आहोत. आता तिसरा मुद्दा आहे आरोग्याचा. आरोग्याच्या बद्दल देखील ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस नाही. ग्रामीण भागामध्ये काय होते, एखादी बिमारी किंवा एखादी प्रकृती खराब झाली तर त्या ठिकाणी लोक घाबरतात. कुठे घेऊन जायचं, काय घेऊन जायचं, बरीच आहे. बुवाबाजी आहे, तांत्रिक आहे, असे असंख्य प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये तो आपला जो पेशंट आहे किंवा घरातला व्यक्ती आहे तो कदाचित दगावू शकतो, अशा देखील परिस्थिती आहे. परंतु त्या परिस्थितीच्या जर बाहेर त्यांना काढायचं असेल तर आम्ही आरोग्य संदर्भात देखील अवेअरनेस त्या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही बिनधास्त शासकीय रुग्णालय असतील या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर येऊ शकलात तर त्या ठिकाणी तुम्हाला खर्चसुद्धा नाही, हे लोकांना पटवून देण्यासाठी देखील आम्ही तिथे येणार आहोत आणि आरोग्यासंदर्भात अवेअरनेस तिथे करणार आहोत. तिसरा मुद्दा हा झाला. चौथा मुद्दा देखील पर्यावरणाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कशा पद्धतीने होते, परंतु NGOज अजून कशा पद्धतीने त्यासाठी काम करता येईल का. विविध NGOज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था असते, कॅनल्स असतात, फॉरेस्ट असते, विविध प्रकारच्या जागा अवेलेबिलिटी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त वृक्ष लावू शकतो का आणि त्याचं जे काही पर्यावरणाचा जो होणारा ऱ्हास आहे तो वाचवण्यापासून अजून मदत करू शकतो का, हे सगळं अवेअरनेसचा पार्ट आहे. अवेअरनेसच्या माध्यमातून ही सगळी कामं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आता हे सगळं अवेअरनेसचं तुम्हाला
माहिती मिळाली, NGO संदर्भात काय काम करणार आहेत हे सुद्धा कळालं तुम्हाला. पण आता त्याच्या पलीकडे अजून तुम्हाला आमच्यासोबत जर काम करायचं असेल तर या संदर्भात काही आयडियाज आहेत का? तर हो, आमच्यासोबत तुम्ही ॲज अ व्हॉलंटियर म्हणून काम करू शकता. ॲज अ व्हॉलंटियर म्हणून काम केलं तर त्याच्यात फायदा बेनिफिट जे असणार आहे ते नक्कीच आम्ही तुम्हाला शेअर करू. तुम्ही काय करायचं आहे, खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या NGOची जी वेबसाईट आहे ती वेबसाईटची लिंक मी तुम्हाला शेअर करतो आहे. वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर तिथे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आपण कुठल्या प्रकल्पावरती काम करणार आहोत त्याची सखोल अशी माहिती तिथे दिलेली आहेत. आमची सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते सुद्धा तिथे दिलेले आहेत. तुम्ही बाय डिफॉल्ट तिथून जाऊन तिथे व्हिजिट होऊ शकता, आमच्या चॅनलला वगैरे सबस्क्राईब देखील करू शकता आणि चॅनलसोबत जॉईन पण होऊ शकता. ह्या सगळ्या प्रकारच्या घटना झाल्यानंतर तुम्हाला आता महत्त्वाचं अजून एक काम करायचं आहे की तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉन जो आहे तो दाबून ठेवायचा आहे, अर्थातच त्याला ऑन करायचं आहे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. आता हा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता. इंट्रोडक्शन व्हिडिओ असल्यामुळे बेसिक माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे, परंतु बेनिफिशियल काय असणार आहे आणि याचा महत्त्वाचा भाग काय असणार आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मग तिथे केवळ आम्ही NGOच्या अवेअरनेसचीच काम करणार आहोत हा मुद्दा नाही आहे, त्याच्यावर इम्पॅक्ट तुम्हाला दाखवणार आहे की किती लोकांना आपण एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, किती लोकांना त्याचा फायदा झाला, किती लोकांना आपण उद्योगासंदर्भात माहिती सांगितली, किती लोक उद्योजक झाले, किती लोकांना आपण आरोग्यासंदर्भात माहिती सांगितल्या ज्यांची की आपण शासकीय हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची अवेलेबिलिटी करून दिली, कित्येक लोकांना पर्यावरण संदर्भात असेल. हे सगळं तुम्हाला बेनिफिशियल जो असणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्या पलीकडे शासन राबवत असलेल्या विविध प्रकारच्या योजना कुठल्या आहेत, त्याचा बेनिफिट काय आहे, मग नक्की ते करायचं झालं तर त्याचे फायदे कुठले, हे सगळं तुम्हाला सांगलं जाणार आहे. तर चॅनलवर त्यासाठी यायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ह्याच्यासाठी दाबायचे की पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि हां, अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे, खाली वेबसाईट दिली आहे, व्हिजिट करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील शेअर करा, कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज येणार आहेत. म्हणून नक्कीच अपडेट रहा. सक्तम ग्लोबल फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.